नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही हा मक्का बघू शकतात. इकडचा मक्का आहे, कारण की इकडं एकच शेतामध्ये मक्का आहे. इथं थोडी छान प्रकारे वाढ झाली आहे आणि काही काही ठिकाणी जो बघू शकता तुम्ही एकदम छोटा छोटा मक्का वगैरे ते आहे. आणि कारण काय आहे त्याच्यावरती, कारण की आपण बघू शकतो बियाणं वगैरे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दोष नाही. कारण की आपण तिकडे मक्का वगैरे टाकलेला होता, तो पण थोडा मोठा वगैरे झालेला आहे. आणि इकडचा बघू शकता छोटला वगैरे. कारण की काय असतं, मातीमध्ये ताकद नाही. जी आपली माती असते, मातीमध्ये जे सेंद्रिय कर्ब 0.5, म्हणजे इथं जर मातीमध्ये फक्त किती आहे, 1% आपली जी माती आहे फक्त पीक येऊ शकतं. कारण की याच्यावरती रोगराई अपडेट करणार, कारण की रोगराई आळाई वगैरे संपूर्ण इथं अपडेट वगैरे करणार आहे. आणि जी मातीमध्ये आपली मातीमध्ये जी गुणवत्ता आहे, मातीचं आरोग्य आणि मातीमध्ये जी ताकद आणण्याचं काम केलं पाहिजे. आपण मातीवरती काम केलं पाहिजे. आणि इथं आता दुसरं काय होणार, तुम्ही बघू शकतात. कारण की जिथं आळाई वगैरे अपडेट केली आहे, बघू शकता कमजोरी वगैरे आळाई वगैरे अपडेट करते आहे. आणि जी आळाई आहे आपली आता इथं, म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचा आता मक्का वगैरे पैर म्हणजे असं आळाई वगैरे पडत असेल. कारण की काय असते, आळाई तुमच्या जमिनीमध्ये ताकद जर राहिली तर आळाई वगैरे कुठेही आळाई वगैरे अपडेट करू शकते. पण आळाई वगैरे असं म्हणजे नुकसान वगैरे नाही करू शकत. आता जर इथं मला जर आता खर्च वगैरे करून जर आळाई वगैरेचं जरी फवारा स्प्रे वगैरे मारला तरी माझा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. कारण की मी कुठं काम केलं पाहिजे होतं, मातीवरती काम केलं. आणि बरेच शेतकरी बांधव आहे आपली मातीमध्ये जी ताकद आणायचं काम करायला पाहिजे. आणि त्याचे आळाई वगैरे आळाई किंवा कीड रोग वगैरे आपाप गायब होणार. हे बघू शकतात. आणि कुठल्याही प्रकारचा आता बहुतेक शेतकरी बांधवांचा याच्यामध्ये म्हणजे बहुतेक शेतकरी बांधवांचा पिकांवरती मक्कावरती कुठल्याही प्रकारची लष्करी आळाईचं प्रादुर्भाव वगैरे दिसत असेल. आणि तुम्ही जर बघू शकता आपली जे मक्का आहे वगैरे, मक्का वगैरे आणि मक्का कुठलं जरी पीक असलं तर मातीमध्ये ताकद जर असली तर कुठल्याही प्रकारचं कीड किंवा रोग येऊ शकत नाही. आता ही कमजोरी बघू शकतात. आणि कारण की इथलं बियाणं वगैरे व्हरायटी वगैरे कुठल्याही प्रकारचा दोष नाही. कारण की आपण तिकडच्या याच्यामध्ये आपण पेरले होते, म्हणजे मातीमध्ये ताकद होती. तिकडचा मग काही मोठा वाढलेला आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचे हे नाही. आणि इथं एकदम असं कुजवलेलं आहे, ती म्हणजे मातीमध्ये ताकद नाही. आणि आपण जे बघू शकतो बऱ्याच शेतकरी बांधवांचा माझं हे सांगणं आहे की आपली मातीमध्ये जे आरोग्य मातीवरती काम करा. मातीमध्ये ताकद आणण्याचा प्रयत्न आहे. जी क्षमता असते आपली मातीमध्ये तिच्यावरती ताकद आणा. आणि हजारो जीवाणू वगैरे आपल्या मातीमध्ये आहेत. आणि बहुतेक शेतकऱ्यांचा जो आपला प्रश्न आहे, कारण की जे आपले शेतामध्ये कुठल्याही प्रकार गांडूळ राहिले नाही आपल्या शेतामध्ये. म्हणजे जे गांडूळ काय करतं, शेतकरीचा मित्र असतो. पण आपण रासायनिक खतं वापरल्याने आपली जमिनीवरती दिवसेंदिवस गांडुळांचा प्रादुर्भाव गांडूळ वगैरे कमी होत आहे. आणि हेच आहे, आपण जर मातीवरती काम केलं पाहिजे. आणि हे मातीवरती जर काम केलं तर शेतकरी दिवसेंदिवस असं शेतकरी बांधव कुठं आहे, तुमची कुठल्याही प्रकारचं या कंपनीकडनं औषध वगैरे वापरण्यामध्ये ते वापरणं. आपली जर माती जर बलवान तर पीक पहिला. म्हणजे मातीमध्ये जी मातीची गुणवत्ता धरण्याची क्षमता असते आपल्या हजारो जी मातीमध्ये. मातीचं आरोग्य जपा. धन्यवाद. आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि लाईक करा. माहिती आवडल्यास तर फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.